हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आज आहे सॅटर्डे, शनिवार, माझा सुट्टीचा दिवस. जेही वर्किंग वुमन्स असतील, ज्यांनाही वीकडे ऑफ असतो, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस हा आय मीन आनंदाचा दिवस. सो नेहमीप्रमाणे माझी सकाळ झालेली आहे आणि माझा होता आज आप्पे बनवण्याचा बेत. आप्पे बनवण्यासाठी मी कालच तांदूळ, डाळ मिक्स भिजू घातले होते आणि रात्रीच हे काढून घेतले होते. तुम्ही बघू शकता माझं बॅटर अतिशय फ्लपी असं झालेलं आहे. हे बॅटर माझं बॅटर एकदमच फ्लपी झालेलं आहे. जेही कोणी इडली करतं किंवा आप्पे करतं किंवा डोसे करतं, तर बॅटर बनवण्याच्या आधी जे प्री प्लॅनिंग असतं ते खूप महत्त्वाचं असतं. कारण इडली आप्पे खायला तर छानच लागतात, पण ते बॅटर कसं बनेल, हलकं बनेल की नाही, ह्याची सगळे ही जी चिंता जी असते ना, ती गृहिणींनाच माहिती असते. सो इथे मी आप्पे बनवण्याच्या आधी थोडंसं क्लीन करून घेते आहे. म्हणजे मला स्वयंपाक वगैरे बनवायला असं क्लीन गॅसचा ओटा बघून थोडंसं मला एनर्जेटिक वाटेल, पॉझिटिव्ह फिलिंग येईल. त्यामुळे मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. एका पातेल्यामध्ये बॅटरसुद्धा काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आप्पे बनवण्यासाठी मी एक एक गोष्ट तयारी करत आहे. इन शॉर्ट लाईक मी ह्यामध्ये भरपूर कांदे वगैरे घालणार आहे. ह्यामध्ये आप्पे ही रेसिपी खरं तर खूपच चांगली आहे हेल्थसाठी, इन्स्टेड ऑफ आपण इडलीपेक्षा. कारण ह्यामध्ये भरपूर वेजेस वगैरे जातात, टोमॅटो वगैरे तुम्ही जे म्हणाल तेही घालून ही रेसिपी वगैरे करू शकता. ह्याच्यासाठी असं काही हेच घातलं पाहिजे तेच घातलं पाहिजे असं अजिबातच नाही. आप्पे हा प्रकार कसा बनवायचा तो डेफिनेटली तुमच्या आवडीवर आहे. हां, बट याचं जे बॅटर जे असतं ते कसं बनवायला पाहिजे ह्याचं एक प्रमाण असतं. जसं की आम्ही दोघेच असतो, सो मी ह्यासाठी छोटे छोटे 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. त्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ वगैरे अशी घेतलेली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये थोडेसे पोहे, थोडासा साबुदाणा, त्यानंतर थोडीशी मेथी वगैरे घालून 4 ते 5 तास याला भिजू घातलं. त्यानंतर मी म्हणजे ग्राइंड करून एकदम असं बारीक पण नाही ग्राइंड करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आप्प्यासाठी पीठ वगैरे. आणि त्यानंतर हे इडलीचं किंवा आप्प्याचं जे बॅटर आहे मी ते 14 ते 15 तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं आहे. आता 14 ते 15 तासच का, तर आपण जेवढं जास्त फर्मेंट करू तेवढं जास्त ते पीठ एकदम हलकं होतं आणि त्याची चवही वाढते. तुम्ही इडली करताना ही ट्रिक नक्कीच करून बघा, की जेव्हा 14 ते 15 तास इडलीचं बॅटर तुम्ही फर्मेंट करून ठेवा, तेव्हा ती इडली खायला कशी लागते. आणि ते पीठ 8 तासा फर्मेंट केल्यानंतर त्याची इडली खाऊन बघा, ते पीठ कसं लागते. तुम्हाला दोन्हींमध्ये नक्कीच फरक बघायला मिळेल. सो माझं इडली पुराण बंद करते आणि मी माझ्या मेन मुद्द्यावर वळते. सो मला इथे आप्प्यासाठी मी थोडासा कांदा घेतला, त्यामध्ये बॅटरमध्ये टाकला. त्यानंतर मला इथे हिरवी मिरचीसुद्धा घालायची होती. सो 1 बाय 1 मी एक तयारी करते आणि ह्या हिरव्या मिरच्या मी स्वच्छपणे धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मला चटणीची पण मी लागोपाठच तयारी करत आहे. सो ह्याच मिरच्या मी थोडंसं तेल घालून लो फ्लेमवरती छान प्रकारे भाजून घेतल्यात. ह्या मिरच्या भाजल्यानंतर मला माझ्या आजीची आठवण आली, कारण ती पण अशाच मिरच्या भाजून मस्त ठेचा वगैरे करायची. बट ह्या गोष्टी आता ह्या मिरच्या मला भाजत असताना ना मला माझ्या आजीची आठवण आली एकदम. कारण असं वाटत आहे की आता चटणी वगैरे राहू द्यावं आणि मस्त असा ठेचा आणि एक ज्वारीची भाकरी टाकून मस्त असा सकाळचा लंच एन्जॉय वगैरे करावा. बट नाही करू शकत. ओके. सो मला चटणीसाठी मी मिरच्या लो फ्लेमवरती 4 ते 5 मिनटं छान प्रकारे असं भाजून घेणार आहे. नॉट नेसेसरी की 4 ते 5 मिनटं, जोपर्यंत भाजत नाहीत त्याला तोपर्यंत आपण भाजून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या. बरं मंडळी, असं कुणाकडे झालेलं आहे का की ज्यांच्याही घरी इडलीचा बेट असतो तर ते दिवसभर इडलीच खातात किंवा त्यावरच राहतात, किंवा मग बायकांना दुसरा इडली व्यतिरिक्त दुसरा स्वयंपाकही करावा लागतो.
कारण माझ्यासोबत असं नेहमीच होतं. माझा नवरा नेहमीच मला म्हणतो, इडली जर असेल तर ते मी फक्त नाश्ता म्हणून खाईल, दिवसभर जेवण म्हणून अजिबात नाही खाणार आहे. सो कधी-कधी असं वाटतं, की इडली बनवण्यासाठी दिवसभर लागतं, त्याची भांडी वगैरे दिवसभर घासा. बट आणि खाल्ल्यानंतर असंही होत नाही, की खरंच ह्याची भूक आता लागणारच नाही खाल्ल्यानंतर 2-3 तास. असंही नाही, की लगेच भूक लागून जाते. कारण का कुणास ठाऊक. तुमच्यासोबतही असं नक्कीच झालं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. अजून एक गोष्ट, तुम्ही जर हा ब्लॉग फर्स्ट टाईम बघत असाल किंवा जर या ब्लॉगवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवीन-नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. इथे अ, चला तर ऑलमोस्ट माझ्या चटणीसाठीच्या मिरच्या ऑलमोस्ट भाजलेल्या आहेत. त्यानंतर मला करायची आहे चटणी बनवण्याची तयारी. सो त्यासाठी मी घेतलेलं आहे मिक्सरचं पॉट. यामध्ये मी घालणार आहे लसूण, भरपूर प्रमाणात लसूण घ्या. त्यानंतर कोथिंबीर, मिरच्या, त्यामध्ये जिरेही घाला. ओके. आणि त्याचं हे करून घ्या, ग्राइंड करून घ्या. आणि जी हिरवी जी चटणी आहे ना, हीच मी आप्यामध्ये सुद्धा घालणार आहे. तुम्ही लाल तिखटही घालू शकता. इट इज अप टू यू की तुम्हाला तिखट लाल घालायचं की हिरवं घालायचं. बट मला हिरवं लाल म्हणजे आप्पे हे हिरवी मिरची घातलेलीच आवडतात. सो मग मी हीच प्रिफर करते. सो इथे मी मिरच्याचं थोडंसं ठेचा वगैरे ह्याच्यामध्येही घातलेला आहे आप्यांच्या मिश्रणामध्ये. तुम्ही बघू शकता की छान प्रकारे असं आणि अजून एक ह्याची एकदम अशी जी कन्सिस्टन्सी आहे ना बॅटरची, एकदम अशी पातळ वगैरे नाही ठेवायची. कारण मग आप्पे म्हणजे जास्त छान प्रकारात असे शिजले जात नाहीत. सो ह्या बॅटरची जी थिकनेस आहे तो व्यवस्थितच ठेवा. जसं इडलीपेक्षा थोडं जे बॅटर असतं त्यापेक्षा थोडीशी जाडसर ठेवली तरी चालेल. सो छान प्रकारे मी हा जो ठेचा आहे बॅटरमध्ये मिक्स केल्यानंतर हेच बॅटर मी रेस्ट करायला ठेवलेलं आहे 10 मिनटं. म्हणजे बॅटरमध्ये म्हणजे जे मसाले आपण घालतो, ज्या वेजेस वगैरे आपण घालतो तो छान प्रकारे त्याची जी चव असेल ती त्या मिश्रणामध्ये छान प्रकारे मुरलं जाईल असंही म्हणू शकतो. त्यानंतर मला करायची होती चटणी. सो मी थोडेसे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. त्यानंतर मी थोडं दही ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी ह्या चटणीमध्ये घालणार आहे थोडीशी थोडंसं चिंच. त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे थोडीशी साखर. म्हणजे आंबट-गोड चटणी वगैरे खायला अजूनच मजा येईल. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने चटणी नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा की तुमची चटणी कशी बनली. सो चटणी बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी ह्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेल्या आहेत. त्यानंतर मी थोडंसं साखरही ॲड केली. इथे मी चांगल्या प्रकारे मिक्स करेल म्हणजे ग्राइंड करताना त्यामध्ये असं काही राहणार नाही आणि चटणी एकदम अशी स्मूथ बनेल. ग्राइंड केल्यानंतर मला द्यायचा आहे इथे तडका. सो त्यासाठी मी ठेवलेला आहे पॅन गॅसवरती. त्यानंतर थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे. ह्या तडक्याला मी थोडंसं जिरे, मोहरी, त्यानंतर थोडेसे तिळही इथे मी घातलेले आहेत. बाय द वे हा तडका माझा जाणार आहे दह्याच्या चटणीमध्ये. आणि हाच तडका मी थोडंसं आप्याच्या बॅटरमध्येही घालणार आहे. कारण हा जो तडका आप्याच्या बॅटरला दिल्यामुळे असं छान लागतं, तसं खुसखुशीत लागतात थोडंसं. सो अशा प्रकारे माझं बॅटर इथे रेडी आहे आणि आप्पे बनवण्यासाठी रेडी आहे. बाय द वे बॅटरमध्ये तडका टाकून झाल्यानंतर त्याला मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतील. आणि आता मी घेतलेलं आहे आप्पे बनवायला. सो इथे मी पॅन ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल घालून आप्पे 1 बाय 1 मी हे बॅटर टाकत आहे. आणि लो फ्लेमवरती ह्याला मी छान प्रकारे एका साईडने 5 ते 6 मिनटं मीडियम फ्लेमवरती एकदम जास्त असं
हाय फ्लेम नाही ठेवायची, कारण मग आप्पे करपल्या जातात आणि ते लवकर होण्याच्या ह्याच्यामध्ये जास्त चांगल्या प्रकारे असे भाजले जात नाहीत. सो ही होती माझी आजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर हा व्लॉग फर्स्ट टाईम बघत असाल तर ह्या व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या फॅमिलीला छान छान गोष्टी खाऊ घाला, त्यांच्या हेल्थची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची काळजी घ्या. बायकांना सांगत आहे मी, कारण तुम्ही आहात म्हणून जग आहे, तुम्ही आहात म्हणून तुमच्या घरचे आहेत. सो चला तर मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय बाय ऑल.